पुणे भाजपचा वाद आता फडणवीसांच्या दारात गेल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामधील वादानंतर जगदीश मुळीक हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। सह्याद्री अतिथीगृहावर मुळीक आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली आणि पुणे लोकसभेवरून रंगलेल्या वादाच्या चर्चेला आता किनार कुठेतरी मिळतायचं दिसतंय। मुरलीधर मोहोळ आणि मुळीक यांच्यामध्ये लोकसभेवरून रस्सीखेच असल्याच्या चर्चा सुद्धा सुरू आहे। अधिकची माहिती जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, नेमका वाद काय आहे? सुद्धा आपण पाहिलं असेल की पुणे लोकसभेवरून गेल्या काही महिन्यांपासून माजी आमदार आणि पुणे भाजपचे माजी अध्यक्ष जगदीश मुळीक विरुद्ध पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये वाद होता। त्या वादाची जी परिणती होती ती सकाळी महापालिकेच्या बजेटच्या वेळेला जी फलकबाजी बॅनरबाजी करण्यात आली मोहोळ यांच्या विरोधामध्ये त्यामध्ये झाली। त्यानंतर एक मोठा वाद पुणे भाजपमध्ये पाहायला मिळाला। त्या पार्श्वभूमीवर आता पुणे भाजपचे नेते जगदीश मुळीक हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले। सह्याद्री अतिथीगृहावर काही मिनिटांपूर्वी त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली। लोकसभा नेमकी कोण लढणार यावरून मोठा वाद या दोन्ही नेत्यांमध्ये पाहायला मिळत होता। त्या अनुषंगाने ही चर्चा असू शकते। अशा प्रकारची नाराजी निवडणुकीच्या तोंडावर निश्चितच भाजपला परवडणारी नाहीये। त्यामुळे कुठेतरी फडणवीस यांच्या माध्यमातून या वादावर तोडगा काढला जाऊ शकतो असं सध्या बोललं जात आहे। श्रद्धा, नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पुणे आणि भाजपचा वाद आता फडणवीसांच्या दारात गेलेला आहे आणि पुण्यातील वादानंतर जगदीश मुळीक हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले। तर सह्याद्री अतिथीगृहावर मुळीक आणि फडणवीसांमध्ये चर्चा सुद्धा झाली आहे।